भाजलेली माशी बरं का, मळे मासा राहते आमच्या इकडं पोशा हो. तर ते आता आम्ही घरी जायला तर घेऊन आलो मस्तपैकी हे भाजलेलं मळे मासे. त्याच्यामध्ये आहे आमच्याकडे शिवंडा सांदे, शिवंडी. हॅलो गाइस, दिस साइड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर बास स्टार्ट येस ब्रो. पोषा तर पोषानं परत दिवसाची सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी दिवस वरती आलेला आहे. आणि काय सांगितलं पोषानं, जो आपला माईक खराब झाला होता तर त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून जो आपण स्टडी सेंटर चॅनल ओपन केला होता, तो आपल्याकडे एक माईक होता बोयाचा. तर त्याच्यानं आता काम सुरू आहे. तर टेन्शन घ्यायचं नाही पोषानं, व्हिडिओ चालू राहतील एकदम कचकिल्याला का टेन्शन घ्यायचं नाही. गर्दा उडून टाकू. आणि इकडचा व्ह्यू बघा, सुपर डुपर असा सनराईज वगैरे झाला, एकदम मस्तपैकी वातावरण सुपर पोषानो. आणि तुम्हाला मागं माहिती आहे, तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल, आपण ना चिकूच्या झाडावरती मोहाळ होतं तर ते काढलं पोषानो. तर ते ना समोर हे जे इथं झाड होतं ना याच्यावरती गेलं होतं बरं का. आणि ते पोषानो आता परत आलंय रिटर्न, काय सांगायचं. आणि ते परत त्याच चिकूच्या झाडावरती बसले. ते तुम्हाला मी दाखवतो मस्तपैकी. सकाळ झाले पोषानो. तुम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही कसे आहेत, काय आहेत, कुठून मला बघताय सांगा ना पोषाव. लाजायचं कशाला, लाजायचं नाही पोषानो. आणि तुम्ही ब्लॉगला खूप खूप प्रेम देताय, मस्तपैकी ब्लॉग बघता डेली. खूप खूप धन्यवाद पोषानो. आणि तुम्ही जेव्हा ब्लॉग बघता, लाईक करता, शेअर करता, तेव्हा थोडंसं चांगलं वाटतं रे की हो आपण जे काही करतोय तर पोरं बघतात, सपोर्ट करताय, तर चांगलं वाटतं पोषाव. चला तुम्हाला आता मोहाळ दाखव तुम्ही. तर पोषानो ना, आपण काल खूप काही कामं केलेत बरं का. तर मी काय रेकॉर्ड वगैरे केलं नाही. तर आपण आता ना इथं ड्रीप टाकले. आणि ड्रीपला मस्तपैकी हे काय ठिबक सिंचन लावले मस्तपैकी. टिप 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 पाणी पडेल मस्त सुपर डुपर पोषानो. आणि ह्या भेंड्या होत्या, परत आपल्याला इथं भेंड्याच लावायच्या आहेत ह्या साईडला वगैरे. ड्रीप वगैरे लावली, तुम्ही बघू शकता मस्तपैकी ना पोषानो. असं काम म्हणजे मी करत असतो असं एकदम. इथं काय पाणी वगैरे घालायची गरज नाही, एकदम मस्तपैकी ड्रीप आहे, पाणी येईल. आपण फक्त बघायचं कुठल्या याला येतंय, कुठं पाणी येतंय, कुठं नाही, ते मस्तपैकी सुपर डुपर. तर आता इथं आपण ह्या साईडला भेंडी लावू एकदम मस्तपैकी पोषानो. आणि मागच्या वेळी ना हे जे आपण ते मधाचं पोळं काढलं होतं ना, ते ह्या साईडला होतं बरं काय, इथं होतं, ह्या इकडे फांद्यांमध्ये होतं. आणि आताच पोषानो ना, हे बघा इथे येऊन बसलंय ते, हे बघा, हे बघा इथं येऊन बसलंय पोषानो. आणि कसं आहे सांगा मला, बघा किती मोठं आहे, इतकं मोठं जसं असं वाटतं की भरलंय की काय. तर बघू 2-4 दिवसांनी आपण थोड्याशा मासे इकडे तिकडे हे करून बघू. भरलं तर परत काढू मस्तपैकी सुपर डुपर पोषानो. चलो. अलीने या साईडला हा कचरा काढून ठेवला, याला कट करून आपल्याला तिकडे टाकावं लागेल बरं का. तुम्हाला मी दाखवतो मस्तपैकी. आम्ही काय केलं, कचऱ्यापासून खत निर्मितीचं थोडंसं हे करून बघितलं, झालं तर ठीक, जेणेकरून आपल्याला भाज्यांना वगैरे वापरता येईल. हे बघा असं आम्ही करतो. जो ओला कचरा हे कोथिंबीर वगैरे असेल, मेथी असेल, त्याचं सर्व काही इथं टाकतो. हे ऑब्विसली आम्ही पॅक केलं, म्हणजे पूर्ण भरलं होतं. आता हे दुसरं हे पण भरलं का, याला पण पॅक करून टाकू. तर पोषानो असा आम्ही वापर करतो कचऱ्याचा. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा पोषाव. पोषाव लहान पोरांची मेमरी जी असते ना, इतकी शार्प असते ना. सकाळी सांज स्कूलला येताना 8 वाजता तिला सांगितलं की स्कूल सुटल्यावरती मला आठवण दे की सेल घ्यायचा आहे. तर आम्ही सांजूची स्कूल सुटली, सांजू मला म्हणते पप्पा सेल घ्यायचे आहे. तर आम्ही आता सेल घ्यायला आलो. हे बघा मस्तपैकी इकडे ते दुकान होतं, सेल वगैरे घेतलेत. म्हणजे लहान मुलांची मेमरी किती स्ट्रॉंग असते बघा. मागची मक्याची कणसं जी आणली होती ना आपण, तर ते खूप कवळे दाणे होते, त्याच्यामुळे सोलता येत नव्हते. पण आताची जे आणलेत ना, ते मस्तपैकी आहेत बरं का. म्हणजे सोलले जातात एकदम सुपर डुपर पोषण. या मस्तपैकी आपण भाजूया, याला भाजून खायला मस्त वाटतं. भाजलेली माशी बरं का, मळे मासा राहते आमच्या इकडं पोशा हो. तर ते आता आम्ही घरी जायला तर घेऊन आलो मस्तपैकी हे भाजलेलं मळे मासे. त्याच्यामध्ये आहे आमच्याकडे शिवंडा सांदे, शिवंडी. हे बघा, तर ही अशी शिवंडी असते. तर ही शिवंडी पण आहे त्याच्यामध्ये, काढा. तर हे बघा. आणि दुपारची ही पनीरची भाजी आहे पोषानो. आम्ही दुपारी पनीरची भाजी बनवली होती, ते पनीर पण आहे. आणि इकडं चिकन. चला या पोषाव जेवायला. माशी ना, अरे पोषा ते इसरून जाऊ, माशी ते या पोषाव माशी खायला. तर मित्रांनो, आपण आता आलोय पेरूच्या झाडाखाली. इकडे बघा पेरू किती खाली पडतात पिकून, कुणी खायला नाही. हे बघा इथं पण पडला एक, किती पडून राहिले. आणि वरती बघा पूर्ण पिकलेली पेरू आहेत. तर याच्यामधले काय आपण काढूया मस्तपैकी. हे बघा ह्या साईडला किती पिकून राहिलेत बघा. कशा आहेत पेरू मला कमेंट करून सांगा पोषानो. चला मी आता चढतो पेरूच्या झाडावरती. तर मित्रांनो, मी आता पेरूच्या झाडावरती चढलेलो आहे. आणि जबरदस्त पेरू असे लागलेत, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे पण आहेत, हे बघा बघितले का. आणि इथं वरती बघा कसे पिकून पिवळे पिवळे झालेत पोषानो. तर आता आपण काढू बरं का. मला काय कॅमेरा पकडता येणार नाही म्हणून मी काढतो. चांगले चांगले मस्तपैकी, थोडेसे कच्चे. चलो पोषानो. मित्रांनो, मस्तपैकी आपण 2 पेरू काढलेले आहेत, कच्चे कच्चे बरं का. ते जास्त पिकलेलं मला आवडत नाही. तर कच्चे कच्चे पेरू काढलेत आपण. चला पोषानो मस्तपैकी खावा. आणि इकडे सनसेट होईल आता ह्या साईडला. हॅलो डॉगी, हाय. डॉगी लाजू राहिला पोषानो. हॅलो डॉगी, हाय. तर मित्रांनो, मस्तपैकी आता संध्याकाळी आम्ही जेवणाला बसलोय.
इकडे वरण आहे, भाजी वगैरे बनवली. इकडे पण कशाची चाकूची भाजी आहे, चाकूच माठाची चिलाची भाजी बनवली. इकडे हे बेंगन भरता आहे आणि आलीनी काय बनवलंय, चटणी, टमाट्याची चटणी बनवली. सांजू इकडे खावर आली आईस्क्रीम आहे ना सांजू. तर मित्रांनो आता रात्रीचे 11:30 वाजलेत. मी मस्तपैकी बसलो होतो रील काढत बरं का, आणि इकडचं वातावरण एकदम शांत आहे. तर मित्रांनो मस्तपैकी रील वगैरे काढले आहे. तर उद्यापासून तुम्हाला एकदम सुपर डुपर अशा रील बघायला भेटतील. तर मित्रांनो हा ब्लॉग इथपर्यंत बघितला, एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आता जातो झोपायला, मस्तपैकी झोपतो भूषण. चला टाटा बाय, सी यू सून.